Chalo, so good morning everyone. Today is 22nd of June, okay, and we are going to solve the 16th example of today's session. बरोबर? बर. आपण डेफिनेट इंटिग्रेशन ची सीरीज सुरू केली. आता जर तुम्ही इथे केअरफुली ऑब्झर्व केलं, आपला क्वेश्चन काय दिलाय? इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 sin of 2x आणि tan इन्व्हर्स ऑफ sin x अशी टर्म दिली. म्हणजे ज्यावेळी दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असतं, आपण त्यावेळी मल्टिप्लिकेशन रूल वापरतो. बरोबर? यस ऑर नो? पण आता मी काय करतो इथे बघा, लेट i is equals to this. आता जर इथे तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं, बाय L I A T E लिएट रूल काय म्हणतात? आपला सगळ्यात पहिल्यांदा कुठलं फंक्शन आलं पाहिजे रे? लॉगॅरिथमिक फंक्शन आलं पाहिजे. नंतर कोणतं फंक्शन आलं पाहिजे? इन्व्हर्स फंक्शन आलं पाहिजे. नंतर कोणतं फंक्शन आलं पाहिजे? अल्जेब्रिक फंक्शन आलं पाहिजे. नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं पाहिजे. बरोबर? आणि लास्टली आपण कुठलं फंक्शन आलं पाहिजे रे? एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं पाहिजे. बरोबर? आता इथे चेक करा, आधी कुठलं फंक्शन आहे ते चेक करा. आधी जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं, आधी इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री येते आणि नंतर ट्रिग्नोमेट्रीचं फंक्शन आहे. बरोबर का? म्हणजे मला आधी tan इन्व्हर्स वाली टर्म ही पहिली लिहिली पाहिजे आणि sin 2x ची टर्म ही दुसरी लिहिली पाहिजे. म्हणजे मला क्वेश्चन कसा बनेल रे? देअरफॉर I is equals to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2. आधी कोणती टर्म लिहितोय मी? इट इज tan इन्व्हर्स ऑफ sin of x into पुढे काय राहिले माझ्याकडे? इट इज sin of 2x with respect to x. इथपर्यंत बरोबर आहे काय? यस ऑर नो? आता आपल्याला sin 2x चा फॉर्म्युला माहिती आहे. बरोबर? sin 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो रे? फॉर्म्युला I is equals to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 दिस इज tan इन्व्हर्स ऑफ sin of x into याचा फॉर्म्युला काय असतो रे? 2 टाइम्स. त्या 2 ला मी बाहेर घेतलं. बरोबर का नाही? कारण तो कॉन्स्टंट त्याला बाहेर घेतलं. 2 टाइम्स sin of theta into cos of theta with respect to x. बरोबर आहे का? यस ऑर? या केसमध्ये आपला थीटा म्हणजे x आहे. बरोबर? यस ऑर नो? आता मी काय करतोय बघा, देअरफॉर पुट sin of x is equals to t. आता जर मी sin x ला t ठेवलं तर इथे काय मिळेल मला? tan इन्व्हर्स ऑफ t मिळेल. कळते मला काय म्हणायचे? मग जर sin x ला t ठेवलं तर मी काय करतोय? देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? cos of x is equals to त्या t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल? इट इज dt by dx. बरोबर? हा dx इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे काय मिळेल आपल्याला सांगा? cos of x dx म्हणजे काय मिळून जाईल मला? dt. म्हणजे इथे जी टर्म आहे cos of x dx त्याच्या ऐवजी काय लिहू शकतो रे? dt लिहू शकतो. मला काय म्हणायचं कळतंय काय? आता जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं, मी तुम्हाला नेहमी सांगतो काय की डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये ज्यावेळी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतो त्यावेळी माझे लिमिट्स पण चेंज होतात. बरोबर? आता चेक करा, इथं आपण लिमिट काय बघा, हे जे लिमिट आहे 0 to pi by 2 हे लिमिट कुणाचे तरी हे त्या x चे लिमिट्स आहेत. बरोबर का? इट इज 0 to pi by 2 आणि प्रत्येक टर्म ही माझी x च्या टर्म मध्ये आहे म्हणून ती x चे लिमिट्स आहेत. आता मी काय करते बघा, when x is equal to 0. बरोबर? चेक करा, x ची व्हॅल्यू किती आहे आपली? 0. जर x ची व्हॅल्यू 0 असेल तर x ची व्हॅल्यू या सबस्टिट्यूशन केलेल्या टर्म मध्ये टाका. बरोबर? आता जर x ची व्हॅल्यू 0 टाकली तर sin 0 किती असतो रे? 0. म्हणजे माझी t ची पण व्हॅल्यू किती झाली? 0 झाली. कळतंय मला काय म्हणायचे? त्यानंतर ज्यावेळी माझी x ची व्हॅल्यू pi by 2 असते, बघा चेक करा, x ची व्हॅल्यू किती झाली रे माझी आता? pi by 2 झाली. जर x ची व्हॅल्यू pi by 2 झाली तर मी काय करतोय? इथं x च्या ठिकाणी pi by 2 टाकलं. sin 90 किती असतो रे? 1. म्हणजे माझी t ची व्हॅल्यू किती झाली रे? 1. कळतंय मला काय म्हणायचे? म्हणजे जर मला आता याला सॉल्व्ह करायचं तर हा प्रॉब्लेम आता कसा बनला बाबा? देअरफॉर I is equals to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 चे लिमिट होते ते काय झाले? 0 to 1 मध्ये कन्वर्ट झाले. बरोबर? आणि चेक करा काय म्हणजे आपल्याला हा 2 असाच राहिला. दिस 2 विल रिमेन ॲज इट इज tan इन्व्हर्स ऑफ जिथं sin x होतं त्याच्याऐवजी काय येणार रे आता? t येणार. बरोबर? परत जिथं sin x आहे त्या ठिकाणी काय लिहिणार रे मी? आय राईट दिस ॲज t आणि जो cos x dx होता त्याच्याऐवजी काय मिळालं रे मला? कळते मला काय म्हणायचं? म्हणजे अल्टिमेटली जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर माझा हा क्वेश्चन कसा बनलाय बघा बरं. दिस इज व्हॉट इज माय u अँड दिस इज व्हॉट इज माय v. बरोबर आहे? यस ऑर नो? म्हणजे देअरफॉर पाय काय करणार मी? u into v रूल ऑफ इंटिग्रेशन. बरोबर? काय रूल आहे तो u into v चा? सांगा बरं मला. इट इज इंटिग्रेशन ऑफ u into v with respect to x is equals to u into integration of v minus integration of v into derivative of u with respect to x. असा रूल आहे आपला. बरोबर का नाही? म्हणजे याचा अर्थ काय झाला? ही जर टर्म माझी u असेल तर ही जी टर्म आहे माझी, ही टर्म झाली माझी u आणि ही टर्म काय झाली माझी v. म्हणजे माझा क्वेश्चन कसा बनला? देअरफॉर I is equals to
टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. नाउ ॲज पर दिस रूल सगळ्यात पहिल्यांदा काय दिले चेक करा. सगळ्यात पहिल्यांदा काय येईल आपला u काय आहे माझा सांगा. इट इज tan इनवर्स ऑफ t इनटू इंटिग्रेशन ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t. बरोबर आहे का रे. मायनस इंटिग्रेशन ऑफ t into what? Derivative of what? Tan inverse of t and whole term with respect to t. बरोबर आहे का रे. आणि these limits are ranging from what? 0 to 1 आणि इथं पण काय रे 0 to 1. तर ते मला काय म्हणायचे म्हणजे जर मी याला परत सॉल्व्ह केलं तर काय मिळालं I is equal to 2 times हा 2 सगळ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होते. बरोबर काय. इथे काय आलं सांगा. दिस इज tan inverse of t into या t चे इंटिग्रेशन काय आलं रे. इट इज t² upon 2 का कारण इथं t raised to 1 आहे. t raised to 1 चे इंटिग्रेशन काय झालं t raised to 1 plus 1 upon 1 plus 1 म्हणजे t² upon 2 झालं. मायनस दिस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 will remain as it is ब्रॅकेट मध्ये. या ब्रॅकेट मध्ये काय आहे बघा. या t चे इंटिग्रेशन काय आलं रे. इट इज t² upon 2 into tan inverse t चा डेरिव्हेटिव्ह तो काय असतो रे सांगा 1 upon 1 plus t². अरे कळतंय का मला काय म्हणायचंय. आणि दिस इज ऑब्वियसली रेंजिंग फ्रॉम 0 to 1. बरोबर. आता जर तुम्ही याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला हे आपण ऑलरेडी इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये शिकलोय. u into v रूल कसा वापरायचा. फक्त इथे काय करतोय इथे फक्त आपण लिमिट्स टाकणार आहे 0 to 1. बाकी सगळं डिक्टो सेम आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा. therefore I is equal to 2 times ब्रॅकेट मध्ये काय आहे चेक करा. इट इज tan inverse of t into t² upon 2 मायनस आता पुढची टर्म बघा काय आपल्याकडे. इट इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. आता इथे चेक करा. इथे काय आहे t² into 1 म्हणजे किती असणार ते. इट इज t² करेक्ट अपॉन इथे काय आहे 1 plus t² लिहिलं मी. आणि हा जो 2 आहे जो कॉन्स्टंट आहे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन म्हणजे त्याला मी 1/2 इथे लिहू शकतो का रे. यस ऑर नो. आणि इथे काय लिहिलं मी विथ रिस्पेक्ट टू टी. कळतंय सगळ्यांना. आता इथे ऑब्झर्व करा वरती माझ्या t ची पॉवर किती आहे 2 खाली पण t ची पॉवर किती आहे 2 म्हणजे ज्यावेळी पॉवर सेम असेल आपण कुठला टाइप वापरतो रे टाइप 3. टाइप 3 म्हणजे आपण काय करतो ऍडजस्ट द डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर. म्हणजे मला क्वेश्चन कसा बनला आता. therefore I is equal to this is 2 times इथे काय मिळालं चेक करा मला. इट इज tan inverse of t into t² by 2 minus 1 upon 2 times integration from 0 to 1. आता इथे बघा 1 plus t² म्हणजे मला वरती 1 plus t² आला पाहिजे. त्यातला t² तर आपल्याकडे ऑलरेडी आहे म्हणजे मी पॉझिटिव्ह 1 घेतलाय म्हणून मी तो 1 सबट्रॅक्ट पण करून टाकला. अपॉन खाली काय राहिलं रे 1 plus t² आणि दिस इज विथ रिस्पेक्ट टू t. हे कळतंय का मी काय केलं ते. यस ऑर नो. बरोबर. म्हणजे जर आता याला तुम्ही सिम्प्लिफाय करत गेला जी टर्म ऍडजस्ट केली त्या टर्मला ब्रॅकेट टाकला. आता हा जो डिनॉमिनेटर आहे बरोबर तो डिनॉमिनेटर किती पार्टमध्ये स्प्लिट होईल किती पार्टमध्ये स्प्लिट होईल 2 पार्टमध्ये स्प्लिट होईल म्हणजे काय मिळालं. therefore I is equal to 2 times it is tan inverse of t into t² by 2 minus 1 upon 2 times आता बघा लक्ष द्या इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 इथे काय आलं रे 1 plus t² upon 1 plus t² म्हणजे किती झालं ते 1 dt मायनस इंटिग्रेशन फ्रॉम आता इथे चेक करा. इथं केअरफुली ऑब्झर्व करा. ज्यावेळी या मायनस साइनने मी आतमध्ये मल्टिप्लाय करणार त्यावेळी ही टर्म पॉझिटिव्ह होणार पण आता ती मायनसच आहे. किती आहे 0 to 1 1 upon 1 plus t² with respect to t. बरोबर झाला. आता इंटिग्रेशन घेतलं आपण म्हणजे आपल्याला काय मिळालं I is equal to 2 times this is tan inverse of t into t² by 2 minus 1 upon 2 times इथे काय मिळालं या 1 चे इंटिग्रेशन काय मिळालं रे t मायनस याचं इंटिग्रेशन काय आहे. येस इट इज गोइंग टू बी tan inverse of t कारण tan inverse t चा डेरिव्हेटिव्हच 1 upon 1 plus t² आहे. मग त्याचं इंटिग्रेशन काय झालं tan inverse of t. बरोबर. मी ब्रॅकेट कंप्लीट केला आणि या सगळ्यांचे लिमिट्स काय आहेत रे 0 to 1 म्हणजे इनडेफिनाइट मध्ये मी एवढंच सॉल्व्ह केलं असतं पुढे प्लस c लिहिलं असतं. बरोबर. पण डेफिनेट मध्ये आपल्याला ते लिमिट्स पण सबस्टिट्यूट करायचे म्हणजे काय करणार मी आता जिथे जिथे t दिसतोय त्या t च्या ठिकाणी आधी 1 टाकणार आणि जिथे जिथे t दिसतोय त्या ठिकाणी t च्या ठिकाणी 0 टाकणार. म्हणजे काय मिळालं बघा. therefore I is equal to 2 times बघा बरं आधी काय करूया सगळीकडे अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करूया. अप्पर लिमिट किती आहे माझं 1 म्हणजे इथे काय आलं बघा चेक करा. इट इज tan inverse of t t म्हणजे किती आहे माझा 1 into 1² upon 2 बघा बरं t चा स्क्वेअर म्हणजे किती 1 चा स्क्वेअर upon 2 मायनस 1 upon 2 into ब्रॅकेट आता हा 1/2 याला मल्टिप्लाय द्या हा 1/2 वेगळ्या टर्मला आहे हा प्लस 1/2 मायनस 1/2 कॅन्सल नाही करायचं. बरोबर. येस. आता पुढे काय बघा जिथे t आहे त्या t च्या ठिकाणी इथे टाकणार आहे मी 1 minus
tan इनवर्स ऑफ व्हॉट 1. बरोबर आहे का? इथपर्यंत चेक करा. जिथे जिथे t होता त्या ठिकाणी मी 1 टाकलं. सो दिस इज व्हॉट इज माय अप्पर लिमिट. बरोबर. आता मी काय करणार? अप्पर लिमिट मायनस, आता हा जो 2 आहे तो पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होणार. दिस इज व्हॉट इज माय अप्पर लिमिट. अप्पर लिमिट मायनस मला काय करायचं आहे आता? लोअर लिमिट. बरोबर. एक काम करतो मी, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही ब्रॅकेट्सचं. ओके, लेट मी जस्ट पुट दिस ब्रॅकेट ओव्हर हियर. बरोबर. येस, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता लोअर लिमिट म्हणजे काय? जिथं 1 टाकलाय त्या 1 च्या ठिकाणी आता मी किती टाकणार आहे? 0 टाकणार. म्हणजे इथे काय आलं बघा, चेक करा. इट इज tan इनवर्स ऑफ किती? 0 into 1/2 minus 1/2 into ब्रॅकेट जिथं t होता, हा बरोबर बरोबर, इथं t होता ना. सो दिस हॅज टू बी 0/2. 0 सर. कुठे? टॅनच्या पुढचं. हो ना, 0 टाकलं ना आपण. जिथं t होता त्या ठिकाणी 0 टाकलं. म्हणजे tan इनवर्स ऑफ 0 into 0/2 minus 1/2 into ब्रॅकेट. बघा बरं, इथे t च्या ठिकाणी परत किती टाकणार? 0 मायनस इथे काय मिळालं रे मला सांगा? tan इनवर्स ऑफ 0. हे कळतंय का मी काय केलं? यस ऑर नो? बरोबर. आणि हा मोठा ब्रॅकेट मी कंप्लीट केला. म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट एवढंच केले. बरोबर. म्हणजे काय करायचं चेक करा. देयरफॉर I is equals to 2 times it is tan in. बरं मला सांगा, tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे tan च्या कोणत्या अँगलला आन्सर 1 असते? π/4 म्हणजे 45 डिग्री. सो दिस इज π/4. याचा आन्सर आला π/4 into 1/2 मायनस 1/2 टाइम्स. इथे बघा 1 मायनस इथे किती मिळालं रे मला? π/4 च मिळालं, कारण ह्या tan इनवर्स 1 चं पण आन्सर π/4 झालं. सो हे झालं माझं अप्पर लिमिटचं आन्सर. मायनस आता चेक करा, इथं 0 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे ही टर्म 0 झाली आणि tan इनवर्स 0 पण 0 असतो. म्हणजे ही पूर्ण टर्म तुमची 0 होती. का? कारण 0 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 0 झालं. मायनस 1/2 into ब्रॅकेट 0 मायनस tan च्या कोणत्या अँगलला आन्सर 0 असतो? 0. म्हणजे 0 मायनस 0 0 होऊन गेलं. म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट तुमचा 0 होऊन गेला. कळतंय? म्हणजे जे राहिले ते आपला आन्सर झालं. देयरफॉर I is equals to 2 times. इथे काय मिळालं बघा बरं? π/8 minus 1/2 into ब्रॅकेट. त्या 1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो 1/2 into 1 1/2. इथे काय आलं रे? मायनस मायनस प्लस 1/2 into π/4 म्हणजे इथे किती आलं रे? हे π/8. बरोबर. इथपर्यंत आता चेक करा. π/8 प्लस π/8 म्हणजे काय आलं? इट इज 2 टाइम्स π/8. बरोबर आहे का? 1 प्लस 1 म्हणजे 2 टाइम्स 1. बरोबर का नाही? मायनस इथे काय मिळालं रे मला? 1/2 मिळालं. त्या 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे काय मिळालं? I is equals to हे किती मिळालं? 4π/8 minus 1. कारण हा 2 आणि खालचा 2 कॅन्सल झाला. म्हणजे इथे काय मिळालं? 4 1 जा 4 2 जा. म्हणजे माझा फायनल आन्सर काय आलं? I is equals to π/2 minus 1. मी याला बॉक्स करणार and this will become my required solution. हे सगळ्यांना कळालं तर? यस ऑर नो? शुअर?